चला आवाज येते. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. आवाज येत आहे का माझा? अतिशय महत्वाचं प्रकरण आहे. प्रश्न असते आणि हातचा मार्ग आहे. आजच्या प्रकरणाचं नाव आहे काव्याचे रस. नाव ऐकलं असेल तुम्ही. जसं की शब्दाच्या शक्ती एकूण किती आहेत त्याचं उत्तर 3. शब्दाच्या एकूण शक्ती किती? 3. अभिधा, व्यंजना आणि लक्षणा. बरोबर राईट का? तसं काव्याचे रस विचारले तर काव्याचे रस किती लिहायचे? 9 लिहायचे. आणि त्या व्यतिरिक्त आणखी एक प्रश्न विचारला होता मागच्या वर्षी. आता या वर्षी आणखी नाही विचारला, पण येऊ शकते. काय? काव्याचे गुण किती? सांगा बरं मग कमेंट करून. काव्याचे एकूण गुण किती आहेत? कोण सांगते सांगा. फास्ट मध्ये सांगा. जसं काव्याचे रस 9 आहेत तसे काव्याचे गुण किती आहेत? कोण सांगते फास्ट मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, काव्याचे गुण जर विचारले एकूण तर उत्तर लिहायचं 10. किती लिहायचं? 10. ऋषी आला का? ऋषी 2 दिवस गैजर होते, तुम्ही लाईव्ह लगत उत्तर देत चला. ओके. काय शिकत आहोत आपण? काय सुरू करता? काव्याचे रस अतिशय महत्वाचं आणि प्रत्येकच प्रकरण आपलं महत्वाचं असते. कुठलीच नोट्स तुम्हाला आपल्या नोट्सच्या बाहेर वाचायची गरज नाही. त्याच्या बाहेर उदाहरण येत नाही. पाहून घ्या तुम्ही. ओके. चला, काव्याचे रस सुरू करत असताना आपण आता याची व्याख्या वगैरे विचारत नाही, पण काव्याचा रस म्हणजे काय? रस या शब्दाचा अर्थ काय होते? रस. रस म्हणजे चव. रस म्हणजे काय होते? चव. जसं व्यवहारात एकूण रस किती तुम्हाला जर विचारलं, एकूण व्यावहारिक रस किती आहे, तर व्यावहारिक रस आहेत 6. म्हणजे रसचा अर्थ काय सांगितला मी? चव सांगितला. गोड आहे, आंबट आहे, खारट आहे, तुरट आहे, कडू आहे. बरोबर आहेत का? हे तसे व्यवहारात रस वापरतात. गोड, कडू, आंबट, तिखट, तुरट, खारट हे व्यावहारिक आहे. पण आपल्याला जे शिकायचे आहेत काव्याचे रस. एखादं वाक्य उच्चारल्यानंतर त्यामधून कोणती भावना व्यक्त होते त्यावरून काव्याचे एकूण रस पडतात 9. पण वाङ्मय वाचताना किंवा नाटक पाहताना प्रेक्षकांच्या मनातील भावना ह्या जागृत होतात आणि त्यामधूनच आपल्या विविध रसाची निर्मिती होते. मग नेमकं विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न कसा येते हे महत्वाचं आहे काव्याच्या रसावर. एक तर तुम्हाला शक्यतो वाक्य देतात, कोणतंही एखादं वाक्य देतात आणि विचारतात रस, काव्याचा रस ओळखा. किंवा जर काव्य नाही दिलं आणि तुम्हाला डायरेक्ट असाही प्रश्न येऊ शकते, एखादा रस देतील, शृंगार रसाचा स्थायी भाव काय किंवा करुण रसाचा स्थायी भाव काय. स्थायी भाव म्हणजे काय? तर स्थायी भाव म्हणजे दिलेल्या रसातून निर्माण होणारा भाव, त्याला म्हणतात त्या काव्याच्या रसाचा स्थायी भाव. असे एकूण 9 काव्याचे रस आहेत जे तुमच्या समोर तुम्हाला दिसतात. शृंगार रस आहे, वीर रस आहे, रौद्र रस आहे, करुण रस आहे, भयानक रस आहे, हास्य रस आहे, बिभत्स रस, अद्भुत रस, शांत रस. हे 9 नाव पाठ नाही करायचे, ओळखायचं आहे आपल्याला. परीक्षेत रस ओळखायचा आहे. त्यातील पहिला रस आपण पाहत आहोत, शृंगार रस. कोणता रस? शृंगार रस. शृंगार रस केव्हा होते हे चुकलं नाही पाहिजे. हे चुकत बी नाही स्पर्धा परीक्षा वाल्याचं. शृंगार. बरोबर आहे का? शृंग म्हणजे काय? शृंग म्हणजे वासना. बरोबर आहे का? स्त्री पुरुषांच्या आकर्षणातून किंवा प्रेमाविषयक कवितेमधून कोणत्या रसाची निर्मिती होते? तर शृंगार रसाची निर्मिती होते. काय म्हणत आम्ही? शृंगार रस ओळखायचा कसा? ज्या प्रेमाविषयक कविता असतील, ज्ञानभाऊ, ज्या प्रेमाविषयक कविता असतील किंवा स्त्री पुरुषांना वाटणाऱ्या आकर्षणामधून कोणत्या रसाची निर्मिती होते, तर त्याचं उत्तर लिहिता आलं पाहिजे शृंगार रस. आणि एक वाक्य पाठ करावं लागेल. ज्या ज्या वाक्यामधून शृंगार रस निर्माण होईल त्याचा स्थायी भाव काय? पाठ करावं लागेल. शृंगार रसाचा स्थायी भाव आहे रती. काय आहे? रती. डायरेक्ट लक्ष प्रश्न येऊ शकते, शृंगार रसाचा स्थायी भाव कोणता? रती. लक्षात ठेवा. राहील लक्षात. मग आता काही वाक्य येतात. आता वाक्य जरी तुमच्या पाठ नसले तरी आपल्याला 4 पर्यायावरून योग्य रस ओळखता आला पाहिजे. सात्विक शृंगार असेल, प्रलंब शृंगार असते, पण आपल्याला वाक्य देते आणि रस ओळखा म्हणते. बरोबर राईट का? सहज सख्या एकदाच येई सांजवडी. काय म्हटलं वाक्य मी? सहज. डायरेक्ट वाक्य, सहज सख्या एकदाच येई सांजवडी. सख्या म्हणजे काय झालं? मित्र. बरोबर आहे ना? म्हणजे प्रेमाविषयक कविता आहे. रस कोणता आहे? रस आहे शृंगार रस. या कातर वेळी पाहिजेस तू जवळी. सांग बरं कोणता रस होईल? या कातर वेळी पाहिजेस तू जवळी. बरोबर आहे? कातर वेळी. बरोबर आहे का? प्रेमाविषयक कविता आहे. कोणता रस होते? शृंगार रस. तुम्हावर केली मर्जी मी बहाल, नका सोडून जाऊ रंगमाल. असे वाक्य पाहिजेत तुम्हाला. का रे? कोणता रस आहे? शृंगार रस. डोळे हे झुलमी गडे रोखुनी मज पाहू नका,
या वाक्यातून कोणत्या रसाची निर्मिती होते? शृंगार रस. कुठलंही वाक्य पहा, तुम्हाला काही ना काही यात प्रेमाविषयक भाव आढळून येतेच, बरोबर राईट का? तर कोणता रस होते? शृंगार रस. सांगा, शृंगार रस केव्हा होते? तर स्त्री पुरुषांना वाटणाऱ्या आकर्षणातून प्रेमाविषयक कवितेमधून कोणत्या रसाची निर्मिती होते? शृंगार रसाची निर्मिती होते. आणि शृंगार रसाचा स्थायी भाव काय? पाठ करा साक्षी मॅम. शृंगार रसाचा स्थायी भाव आहे रती. आणि वाक्य सांगितले, या व्यतिरिक्त जरी वाक्य आलं तरी अर्थ माहिती आहे तुला, मग अर्थ माहित आहे तर तुम्हाला रस ओळखता आला पाहिजे. दुसरा रस आहे वीर रस. काव्याचे रस पाहत आहोत आपण. काय पाहत आहोत? काव्याचे रस. दुसरा रस आहे वीर रस. आता तुम्हाला जर विचारलं, वीर रसाच्या आधी एक वाक्य विचारलं, समजा लावणीमधून कोणत्या रसाची निर्मिती होती? सांगा बरं, लावणीमधून कोणत्या रसाची निर्मिती होती? कोणता रस होईल? लावणी जर असेल तर कोणता रस होईल? प्रेमाविषयकच असणार ना रे. लावणीमधून कोणत्या रसाची निर्मिती होते? तर लावणीमधून शृंगार रसाची निर्मिती होते. असाही प्रश्न येऊ शकते. ओके, डाऊट क्लिअर? दुसरा रस सांगत होतो वीर रस. वीर रसाचा स्थायी भाव काय? तर उत्तर लिहायचं उत्साह. पाठ पाहिजेत. वीर रसाचा स्थायी भाव शक्यतो मी जे उदाहरण घेतले त्याच्या बाहेर जात नाही. 99.99% जात नाही. पण पॉइंट मध्ये जर गेलं तरी तुम्हाला अर्थ जरी माहित असला रसाचा, वीर रस केव्हा होते हो? पोवाडा असेल, समर गीत असेल, समर गीत म्हणजे मनाला स्फूर्ती देणारं गीत असेल, तर यामधून कोणत्या रसाची निर्मिती होते? वीर रसाची. पहिलंच वाक्य लिहिले महत्वाचं, उत्साह हा वीर रसाचा स्थायी भाव आहे. लक्षात ठेवा. जोड्या लावा येऊ शकते कधी कधी. आपले जोड्या लावा येते, एका बाजूला रस, दुसऱ्या बाजूला त्याचे स्थायी भाव. मग काय सांगितलं? वीर रसाचा स्थायी भाव कोणता? त्याचं उत्तर लिहायचं उत्साह. काय लिहायचं? उत्साह. पराक्रम असेल, शौर्य असेल, धीर देणारा प्रसंग असेल, मीन्स धीरोदात्त प्रसंग असेल, त्यामधून कोणत्या रसाची निर्मिती होते? तर त्यामधून शृंगार रसा वीर रसाची कोणता रस? वीर रसाची निर्मिती. पराक्रम म्हणजे जे देशभक्तीपर गीत असतील, कुठलं एखादं, उठा राष्ट्रवीर हो सज्ज व्हा उठा चला, देशभक्तीपर गीत आहे. लहानपणी आपण पाहिलं, जेव्हा गावातून प्रभात फेरी वगैरे समजा आपण काढतो, 26 जानेवारी असेल, 15 ऑगस्ट असेल, हे जे किंवा देशभक्तीपर जे गीतं लावले जातात सर्व कोणत्या रसाचे आहेत? वीर रसाचे आहेत. बरोबर राईट का? वीर रस. वीर रसाचा स्थायी भाव कोणता? उत्साह. कोणता आहे? उत्साह. बरोबर राईट का? गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार. काय आहे? पराक्रम. बरोबर आहे ना? शौर्य गीत आहे. कोणता रस होते? वीर रस होते. जिंकू किंवा मरू, भारत भूच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू. काय म्हटलं वाक्य? जिंकू किंवा मरू, भारत भूच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू. रस कोणता? वीर रस होती. साम मंत्र तो सरे, रणाची नौबता आता धडधडते, रक्त आपुल्या प्रिय आईचे. काय म्हटले? रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर वगळते. ना काय होते? सडसडते रक्त. बरोबर राईट का? चैतन्य निर्माण होते. कोणता रस? रस लिहायचा वीर रस. आणि वीर रसाचा स्थायी भाव विचारला तर उत्साह. सांगा, या दोन्ही रसामध्ये काही डाऊट आहे का? साईड बसा जरा. या दोन्ही रसामध्ये काही प्रॉब्लेम आहे का? पहिला कोणता? शृंगार रस. शृंगार म्हटलं की फक्त लक्षात ठेव, काय या प्रेमाविषयी कविता असतील, रस कोणता? शृंगार रस. देशभक्तीपर गीत असतील, पोवाडा असेल, समरगीत असेल, मनाला चैतन्य निर्माण करणारे एखादं गीत असेल, रस कोणता? वीर रस. आणि वीर रसाचा स्थायी भाव काय होते ज्ञानेश्वर? वीर रसाचा स्थायी भाव उत्साह. ओके ओके, क्लिअर का रे? पुढचा रस सांगत आहोत, तिसरा रस सांगत आहोत, रौद्र रस. रौद्र या शब्दाचा समानार्थी शब्द काय? रौद्र म्हणजे क्रोध, क्रोध म्हणजे राग. बरोबर राईट का? रौद्र, क्रोध, राग, चीड म्हणजे रौद्र रस केव्हा होते? क्रोध आला असेल, चीड, क्रोध, चीड या भावनेतून कोणत्या रसाची निर्मिती होते? रौद्र रसाची निर्मिती होते. कोणता रस? रौद्र रस. आणि रौद्र म्हणजे राग. आणि म्हणून लक्षात ठेवा, रौद्र रसाचा स्थायी भाव कोणता आहे? क्रोध. कोणता आहे? क्रोध. बरोबर आहे ना? जेव्हा राजाला राग येते तेव्हा रागाचं वर्णन करताना म्हणलं ते, पाड सिंहासनी दृष्टती पालथी, ओढ हाती वरुणी नृप मत खालती. रागाचं वर्णन आहे. रस कोणता? रौद्र रस. सह्यगिरीतील, हे एक उदाहरण जर आलं तर, सह्यगिरीतील वनराजांनो या कोरातुनी आज पुढे, रक्त हवे तर स्वतंत्रतेला रक्ताचे पडतील सडे. आता एखादा हा रस हे बी लिहू शकते वीर रस,
पण हे वाक्य लक्षात ठेव, रौद्र रसात लिहायचं हे मात्र लक्षात ठेव. बरोबर राईट का? रौद्र, रौद्र म्हणजे राग, राग म्हणजे क्रोध, आणि क्रोध असेल, राग असेल, चीड असेल, यामधून कोणत्या रसाची निर्मिती होते? कोणता रस? भागवतराव, कोणता रस? रौद्र रस. ओके, इथपर्यंत क्लिअर? नेक्स्ट पुढचा रस आहे करुण रस. काय पाहत आहोत आपण? पण हे तुला वर पाय झकोल्या, वर पाय इकडे. काय पाहत आहोत? काव्याचे रस, प्रकरणाचं नाव आहे. काहीले हे माहित नसते बरं काय पाहत आहेत. कोणता रस सांगत आहोत? करुण रस. करुण रस. करुण म्हणजे काय? करुण म्हणजे दुःख, बरोबर आहे ना? करुण म्हणजे शोक, बरोबर आहे का? शोक संदेश असते, माहिती आहे ना आपल्या पत्रिकेवर शेवटच्या आपल्या, बरोबर आहे का? शोक, दुःख म्हणजे काय झालं असेल? वियोग, संकट, दुःख. शोक, शोक म्हणजे काय? दुःख. वियोग, वियोग म्हणजे दुरावा किंवा वेगळे. संकट आलं असेल, यामधून कोणत्या रसाची निर्मिती होते? करुण रसाची निर्मिती होते. आणि करुण रसाचा स्थायी भाव शोक. हे लक्षात ठेवा, करुण रसाचा स्थायी भाव काय होते? शोक. म्हणजे ज्या ज्या वाक्यातून काहीतरी दुःखदायक घटना घडली असेल, त्यामधून कोणत्या रसाची निर्मिती होते? किंवा वियोग झाला असेल, दुरावा, आई म्हणून कोणी आईस हाक मारी, दुःख झालं, आई म्हणून कोणी आईस हाक मारी, या काव्यातील रस ओळखा. पर्याय पाहिल्यावरच समजते कोणता रस होते? करुण रस. पोर मृत्यूच्याच खाटेवर दारा, म्हणजे पोरगा मृत्युमुखी पडला, बरोबर राईट का? काय म्हणते? पोर खाटेवर मृत्यूच्याच दारा, दुःखाचं वर्णन केलेलं आहे. रस कोणता? करुण रस होते. हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला, म्हणजे माझा मुलगा मरण पावला, असं त्यात सांगितलेलं आहे. हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला, माझा मुलगा मृत्युमुखी पडला, दुःख झालं. रस कोणता होते? करुण रस. मला ते दगड धोंड्यातून चालवत नेत होते आणि माझ्यात कणण्याचीही ताकद नव्हती, दुःख झालं. मला ते दगड धोंड्यातून चालवत नेत होते, माझ्यात करण्याची म्हणजे काही थोडंसं उभं राहण्याची सुद्धा क्षमता नव्हती, तरी ते मला दगड धोंड्यातून चालवत नेत होते. काय झालं? अय बेट्या, दुःख झालं. आणि दुःख झालं म्हणून रस कोणता होते? करुण रस. सांगा, या दोन मध्ये काही डाऊट? कोणता पाहिला? रौद्र. लक्षात ठेव, हे दोन्ही वाक्य महत्वाचे आहे. दोनच आलं तर येतलं चिन्ह, याच्या बाहेर येणारच नाही तू. रौद्र, रौद्र म्हणजे क्रोध. महिला मंडळ तुम्ही लक्षात ठेवाय, तुमच्या पाठ पाहिजे हे. घरी भांड्या आपण आदळ आपट करताना रौद्र, क्रोध, चीड या भावनेतून कोणत्या रसाची निर्मिती होते? रौद्र रसाची. ओके, आणि हे तर माहितीच आपल्याला. करुण, करुण म्हणजे काय? दुःख झालं असेल, शोक असेल, दुःख असेल, वियोग असेल, संकट असेल, यामधून कोणत्या रसाची निर्मिती होते? करुण रसाची निर्मिती होते. पुढचा रस आहे हास्य रस. कोणता रस आहे? हास्य रस. समजत आहे काय बोलत आहो मी? हास्य. हास्य रसाचा स्थायीभाव काय होते? इथं लिहिलेलं आहे, हे पाहून घे. तुला अशी पीपीटी महाराष्ट्रात नाही भेटेल भाऊ, महाराष्ट्रात तो भेटणारच नाही. हे माहिती एक्झाम ओरिएंटेड आहे, फापट पसारा नाही, टाइमपास नाही. म्हणजे तुम्ही कुठल्याही परीक्षेची तयारी करा, कंबाईनची तयारी करा, गट ब ची करा, क ची करा, पोलीस भरती करा, सरळ सेवा करा, व्याकरण बदलत नाही. आणि बेसिक टू ॲडव्हान्स प्रत्येक प्रकरणावर आपण शेवटी PYQ घेताव कोणी पहा तुम्ही, तुम्हाला PPT देताव, लेक्चर होत आहे. म्हणजे हे सर्व एकाच ठिकाणी, पुस्तक वाचायचं काम पडत नाही मला तरी वाटते. तुम्ही कुठलाही पेपर काढा, आपले जे प्रकरण झाले त्यातलं पहा, प्रश्न असणारच. पहिले लेक्चर ऐक, मग प्रश्न सोडव, 100% बरोबर येणार. एखादा प्रश्न आउट ऑफ रेंज असला एखादा, तर तो कॉमन सेन्सचा असते, बरोबर राईट का? एखादा होऊ शकते, परंतु शक्यतो कंटेंटच्या बाहेर आपल्या जात नाही. आणि मला खरोखर तुमचा अभिमान आहे. का अभिमान आहे? याचं कारण असं आहे की आता जे आपली बॅच आपण जे चालवतो, म्हणजे पोलीस भरतीची आहे, फास्ट ट्रॅकमध्ये बी आहे, सरळ सेवेची आहे, MPSC मध्ये आहे, तर यामध्ये तुमचं खूप योगदान भेटलं विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे काही अतिशय कमी कालावधीमध्ये जे महाराष्ट्रातून फोन मेसेज बॅचसाठी येत आहेत, तर हे वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे मी अपेक्षेच्या बाहेर असं म्हणू, क्वालिटी आपली कितीही असली, परंतु आपले जर सांगणारे चाहतेच नसले तर त्या क्वालिटीला काय महत्त्व असते? जोपर्यंत तुम्हाला व्यासपीठ नाही तोपर्यंत तुमच्या क्वालिटीला महत्त्व शून्य आहे. ठीक आहे, मी शिकवतो, तुम्हाला समजते. अहो पण हे जर जनतेला माहीतच नसेल तर मग फायदा काय तुमच्या नॉलेजचा? ऑफलाईन एक मर्यादित असते एका जिल्ह्यापुरतं. ठीक आहे, आसपासच्या जिल्ह्यातले येतील, पण आज चंद्रपूरचा पोरगा, सिंधुदुर्गची मुलगी, इकडे सोलापूरचा मुलगा, हे नाही येऊ शकत ना इथं. याच्यासाठी तुमचं सुद्धा योगदान आहे.
कारण बरेच विद्यार्थी एकमेकाला सांगून सांगून म्हणजे हे कसं असते, एकदम हळूहळू होत असते प्रचार, काही अडचण नाही. परंतु मी तर विद्यार्थ्याला कुठलाही सांगत असतो की आपलं ॲप डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 10 लेक्चर मी फ्री कंटेंट टाकलेलं आहे, 10. आणि 10 वरून ज्याला क्वालिटी एखाद्या मास्टरची कळत नाही ते विद्यार्थीच नाही, ते बैल आहे, मंदबुद्धीचा आहे. मी तर म्हणतो 10 लेक्चर पाहायचंच काम नाही ठेवलं आपलं, तो डायरेक्ट 1-2 लेक्चर पाहिलं की शीतावून भाताची परीक्षा होते भाऊ. बरं असं एखाद्याला वाटेल की भाऊ पहिलेच चांगले असतील, पहिले नाही, तो युट्यूबला जा, युट्यूबमधलं एखादं कठीणवालं पाय, क्रियापदाचे काळ असतील किंवा तुला जे कठीण वाटेल त्यातलं पाय, मग तू बॅच घे, 100% फायदा होते. दुसरं तुम्हाला वाचायचं काम नाही. ओके, असो, आपल्या विषयावर येतो. ह्या बी गोष्टी महत्वाच्या आहेत, बरोबर आहेत का सांगणं. हास्यरस, कोणता रस? हास्य. हास्य म्हणजे आपण काय म्हणतो, हास्य म्हणजे चेष्टा. हास्यरसाचा स्थायीभाव काय? हस किंवा हास होते. इथं लिहिलं हास, हा हास्यरसाचा स्थायीभाव आहे, बरोबर आहे का. विडंबन असेल, चेष्टा केली असेल, एखाद्याची मस्करी केली असेल, व्यंगदर्शन असेल म्हणजे काय असेल, व्यंगदर्शन, चेष्टा, विसंगती, मस्करी केली असेल, यामधून कोणत्या रसाची निर्मिती होते? हास्य रसाची निर्मिती होते. उपास मज लागला सखे बाई, उपास मज लागला. छोट्या उपास लागत असते का बे कुठं? बरोबर उत्तर दे, काहीच्या काय बोलतं का? कोणता रस होते? हास्य रस होते. उपास लागत असते का? काय केली? मस्करी केली. काय केली? मस्करी केली, चेष्टा केली, म्हणजे रस कोणता होते? हास्य रस होते. कोणता रस होते रे? अय ज्ञानू बोलणं झोपला काय? कोणता रस होते? हास्य रस होते. यायला पाहिजे. परटा कधी येशील परतून, हे वाक्य बऱ्याच जणांचं चुकते, आलेलं सुद्धा स्टार करायला आहे आणि प्रत्येकच वाक्य महत्वाचं आहे, पण त्यातलं हे चुकते बरं आहे. परटा येशील कधी परतून, एखाद्याला वाटते बा दुःख झालं का? नाही, परटा हे म्हणजे पक्षी, पक्षाला म्हणते तू परतून कधी येशील, त्याची एक प्रकारे काय केली तिथं? विडंबना केली किंवा चेष्टा केली असं म्हणून यामधून कोणत्या रसाची निर्मिती होते? हास्य रसाची निर्मिती. परीक्षेच्या वेळी पा, हिच्या घरचे किती हुशार आहेत, याला स्टार करा आणि दाखवा रे मॅडम, वाचा ही. हा बरं, परीक्षेच्या वेळी बाग मोडका असू शकतो म्हणून घरच्या खुर्चीचा पाय थोडा कापून डगडगत्या खुर्चीवर तिला, पा काय म्हणते, तिला किती बुद्धी असेल, तिला बसून आठवडाभर पेपर सोडवायला दिला. म्हणजे काय केली होती? त्याची चेष्टा केली का? एवढी चेष्टा नाही करायला पाहिजे पोरी. कोणता रस होती? हास्य रस होती. आणि यातलं हे वाक्य आलेलं आहे कोणतं? परटा येशील कधी परतुनी, हे सुद्धा आलेलं आहे, हे पण आलेलं आहे. उपास मज लागला सखे बाई, उपास मज लागला, रस ओळखा, हास्य रस. या व्यतिरिक्त कधी कधी वाक्य जाऊ देते आणि हेच विचारते दुसरं. मी जे वाक्य इथं लिहिलं, चिमणरावांचे चराट, साष्टांग नमस्कार, संपूर्ण बाळकराम, सुदाम्याचे पोहे यासारख्या विनोदी नाटकातून खालीलपैकी कोणत्या रसाची निर्मिती होते? तर हास्य रसाची. कधी कधी वाक्य नाही देत, व्याख्या देते, कधी कधी स्थायीभाव विचारते. स्थायीभाव त्यातला अर्थ काय बोललो? चिमणरावांचे चराट, साष्टांग नमस्कार, संपूर्ण बाळकराम, सुदाम्याचे पोहे यामधून कोणत्या, या विनोदी नाटकातून कोणत्या रसाची निर्मिती होते? हास्य रसाची निर्मिती होते. काही डाऊट? एनी डाऊट आहे का? नो डाऊट. ओके, आलेले प्रश्न शेवटी प्रश्न तर घेतच असतो मी. प्रकरण छोटं असो मोठं असो काही प्रॉब्लेम नाही, 100% फायदा होईल तुमचा. पुढचा काव्याचा रस सांगत आहो मी तुम्हाला, भयानक रस. भयानक म्हणजे भय म्हणजे भीती, आणि म्हणून भयानक रस केव्हा होईल? भयानक रस केव्हा होईल सांगा बरं, केव्हा होईल? भयानक या रसाचा स्थायीभाव काय होते सांगा बरं? भयानक या रसाचा स्थायीभाव होते भय. भय हा कोणत्या रसाचा स्थायीभाव आहे? तर भयानक. युद्ध असेल, मृत्यू असेल, राक्षसाच्या गोष्टी असतील, बरोबर आहे का, किंवा स्मशानातील वर्णन असेल. मॅडम काय म्हटलं मी? राक्षसाच्या गोष्टी असेल, युद्ध असेल, अपघात असेल, मृत्यू असेल, यामधून कोणत्या रसाची निर्मिती होते? भयानक रसाची. व्याख्या येऊ शकते, युद्ध, मृत्यू, अपघात, स्मशानातील वर्णन यामधून कोणत्या रसाची निर्मिती होते? भयानक रसाची निर्मिती होते. आणि भय हा भयानक रसाचा काय आहे? स्थायीभाव आहे. लक्षात. वाक्य पाहिल्यावरच समजते मॅडम. पाय वाक्य वाचन तुम्हाला भीती वाटते का? पाहावं, काही वाटणार नाही. स्मशानातील गोष्टी, बरोबर माय मॅडम. पहा, त्या ओसाळ माळावर दाट सावलीच्या पिंपरणी खाली तो एकटा होता आणि रात्र अमावस्येची होती. किती कोमात असेल ते पहा बरं. काय झालं? भीती झाली, आणि भीती म्हणजे भय या भावनेतून कोणत्या रसाची निर्मिती होती? ते आणखी एक महत्वाचं, मी अतिशय कंटेंट आपला 24 कॅरेटचा पाहून घ्या तुम्ही. मी म्हणत नाही, तुम्ही पेपर पाहून घ्या, कुठलाही पेपर पहा, आपला चॅप्टर काढा, त्याच्यावर आलेला प्रश्न पहा.
मग तुम्हाला समजेन क्वालिटी काय आहे. कारण मीच माझं सांगणं म्हणजे हे मूर्खपणाचं लक्षण होईल. तुम्ही पहा ॲपवरचं प्रकरण कोणतंही काढा रँडमली, प्रयोगाचा काळा, कुठली शब्दाची जात असेल, कुठलंही तुम्हाला ज्या प्रकरणातला शब्द म्हणजे प्रश्न भेटला ते प्रकरण ॲपवरचं काढायचं आणि त्यात आपण ते बोललो का नाही पाहायचं. आणि कदाचित तिथं जर एखादं चुकून राहिलं असेल तर मग ते कव्हर आपण शेवटी PYQ मध्ये करतो, हे तर तुम्हाला माहितच आहे. काय म्हटलं, गोविंदाग्रजांचे स्मशानातील गाणे. आता स्मशानातील गाणे खून असेल, सूड म्हणजे बदला असेल किंवा युद्धाच्या कथा असतील, यामधून कोणत्या रसाची निर्मिती होते? भयानक रसाची निर्मिती होते. आणि भयानक रसाचा स्थायी भाव आहे भय. भय या रस म्हणजे भयानक या रसाचा स्थायी भाव काय आहे? भयानक रसाचा स्थायी भाव भय आहे. भय म्हणजे भीती. आणि वाक्य सांगितलं, त्या व्यतिरिक्त सांगितलं स्मशानातील गाणे असेल, खून असेल, सूड असेल, बरोबर आहे ना, युद्धकथा असतील, यामधून कोणत्या रसाची निर्मिती होते? भयानक रसाची निर्मिती होती. सांगा, काही डाऊट आहे का? नो डाऊट. चलो नेक्स्ट. कुठला रस? शांत रस. महिला मंडळ पा तुमच्या अपोजिट रस आहे इथं, शांत रस. तुम्हाला नाही, तुम्ही अपवाद आहे महिला मंडळ, बाकीच्या बस. शांत रस केव्हा होते? सकाळचं वर्णन असेल, अभंग असेल, भूपाळी असेल, यामधून कोणत्या रसाची निर्मिती होते? तर शांत रसाची होती. परमेश्वर विषयक भक्ती असेल, धार्मिक स्थळाचं वर्णन असेल, सत्पुरुषांची संगती असेल, सकाळचं वर्णन असेल, एखादी भूपाळी असेल, एखादा अभंग असेल, पसायदान असेल, रस कोणता? शांत रस. आणि शांत रसाचा स्थायी भाव विचारलेला आहे. शम हा कोणत्या रसाचा स्थायी भाव आहे? तर शांत रसाचा. केव्हा होते म्हटलं, मी सांगितलं तुम्हाला. शांत रस केव्हा होते सांगा? परमेश्वर विषयक भक्ती असेल, सत्पुरुषांची संगती असेल, धार्मिक स्थळाचं वर्णन असेल, सकाळचं वर्णन असेल, भूपाळी असेल, अभंग असेल, रस कोणता? शांत रस होता. बरोबर राईट का? कोणता रस? घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. बोल बोल बोल. घनश्याम सुंदरा. तुम्हाला पाठ नाही करायचं मॅडम, तुम्हाला ओळखायचं आहे. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, रस ओळखा. कोणता रस? शांत रस. आनंदन माय गगणी वैष्णव नाचती रंगणी. धार्मिक स्थळाचं वर्णन आहे. काय बोललो इथं? आनंदन माय गगणी वैष्णव नाचते रंगणी, रस ओळखा. शांत रस होणार. आता विश्वात्मके देवेनी वाग्यज्ञे तोषावे. पसायदान आहे, पसायदानातच बोललो असेल तर रस कोणता होते? शांत रस. उठी उठी गोपाळा, सकाळचं वर्णन आहे. सकाळ उठी उठी गोपाळा सकाळचं वर्णन आहे ना मॅडम, रस कोणता होईल? शांत रस. शांत रस. बरोबर राईट का? परमेश्वर विषयक भक्ती असेल, सत्पुरुषाची संगती असेल, रस कोणता होते? शांत. नेक्स्ट रस आहे, पुढचा रस आहे बिभत्स रस. बिभत्स रसाचा स्थायी भाव काय? जोड्या लावा ते विचारलेला आहे. बिभत्स रसाचा स्थायी भाव होते जुगुप्सा. काय होते हो? जुगुप्सा. बिभत्स रसाचा स्थायी भाव काय होते? जुगुप्सा. जुगुप्सा या शब्दाचा शब्दशः अर्थ होते कंटाळा. बिभत्स रस केव्हा होते? घाण असेल, घृणा असेल, किळस असेल, वीट असेल, तिटकार असेल. काहीले मा तोंडावून बी कळलं असेल कसं तोंड कसं करावलं मी, त्याच्यावरून बी काहीले कळते. पण म्हणजे थोडासा फरक आहे त्याला कळत नाही काय म्हणायचं मला. अरे काय म्हटलं मी? बिभत्स म्हणजे काय होते? घाण. घाण म्हणजे घृणा. तिटकार आला असेल, वीट आला असेल, किळसवाण्या प्रवृत्तीचं वर्णन असेल, यामधून कोणत्या रसाची निर्मिती होते? बिभत्स रसाची निर्मिती होते. आणि बिभत्स रसाचा स्थायी भाव जुगुप्सा. स्थायी भाव जुगुप्सा लिहायचा. जुगुप्साचा शब्दशः अर्थ विचारला तर कंटाळा. शिशी तोंड अति अमंगळ. बरोबर राईट का? कोणता रस? बिभत्स रस. तिच्या डोक्यात, मॅडम पाहू काय म्हणते, तिच्या डोक्यात उवांनी थैमान घातली होती. वा रे वा. काय झालं? घाण, घृणा. कोणता रस होती? बिभत्स रस होती. बरोबर आहे ना? त्या गटारात डुकरे लोळत होती. काय तुला चांगलं वाटते का हे ऐकून? चांगलं तरी वाटायलं का? त्या गटारात डुकरे लोळत होती. घाणीचं वर्णन आहे, घृणा आहे, किळस आहे. रस कोणता? बिभत्स रस. ही बोटे चगडीत काय बसले हे राम लाळही. ही इथंच कळते तुले. बोटे चगडीत. तुला आनंद वाटू राहिला का यात? कोणता रस होते? बिभत्स रस. कोणता रस होते? बिभत्स रस. बिभत्स रसाचा स्थायी भाव काय आहे? जुगुप्सा. काय आहे? जुगुप्सा. लक्षात ठेवा. आणि त्याचा अर्थ काय होते? कंटाळा. ओके. आणि शेवटचा आहे रस अद्भुत रस. अद्भुत हा प्रश्न विचारलेला आहे ओ दाजी. अद्भुत रसाचा स्थायी भाव काय? विस्मय. मग विस्मय. विस्मय म्हणजे काय हो? विस्मय या शब्दाचा समानार्थी शब्द काय होते मराठीत? विस्मय, आश्चर्य, नवल, अचंबा एकमेकाचे समानार्थी शब्द आहेत. परीच्या कथा असतील, अरेबियन नाईट्स असतील, जादूची अंगठी असेल. बरोबर राईट का?
अलिबाबा 40 चोरस असतील, बरोबर आहे ना. राक्षसाच्या गोष्टी ह्या भयानक मध्ये बी येऊ शकते, त्यामुळे हे इथून काढलं तरी काही अडचण नाही. पण हे लक्षात ठेवा, परीच्या कथा असतील, अरेबियन नाईट्स, अलिबाबा 40 चोर, जादूची अंगठी. मॅडम काय म्हटलं? जादूची अंगठी यासारख्या बाबीतून कोणत्या रसाची निर्मिती होते? अद्भुत रस. आणि ज्या ज्या गोष्टी आश्चर्यकारक आहेत, आश्चर्यकारक, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. पाहिला कोण? असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. कोणता रस होते? अद्भुत रस. अद्भुत म्हणजे आश्चर्य, बरोबर राईट का? आटपाट नगरात दुधाचे तळे. पहा येड्यासारखं कसं बोलते. पहा, आटपाट नगरात दुधाचे तळे, तळ्याच्या काठी पेढ्यांचे मळी. पुढे म्हणते सारेच वेळे. कोणता? आश्चर्य झालं. आश्चर्य म्हणजे काय झालं? अद्भुत. अद्भुत हे काय? विस्मय झालं. काय शिकत होतो आपण? काव्याचे रस. काय शिकत आहो? काव्याचे रस. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही आपल्या घे भरारीचे सदस्य झाले, बरोबर आहे का? सोबत आहात तुम्ही, लागेपर्यंत सोबत आहात आणि लागल्यावरही सोबत आहात. घे भरारीचे सदस्य, काही डाऊट नाही त्यात नसावं. 2011 पासून स्पर्धा परीक्षेत शिकवतो. तुम्ही बरेच विद्यार्थी आतापर्यंत लागले आणि ऑफलाईनला बी खूप चांगला प्रतिसाद असते, नो डाऊट. फक्त सांगायचं तात्पर्य हे आहे मला, हे प्लॅटफॉर्म का सुरू केला आपण, याचं कारण असं होतं की बरेच विद्यार्थी अशा समस्या होत्या. गृहिणी असतात, महिला मंडळ, ज्या येऊ शकत नाहीत ऑफलाईनला. आसपासच्या 2-4 जिल्ह्यातले येऊ शकतात. समजा आता म्हटलं आसपासच्या 3-4 जिल्ह्यातले येऊ शकते, पण सोलापूरचा माणूस वाशिमले नाही येऊ शकत किंवा चंद्रपूरचा वाशिमले नाही येऊ शकत, बरोबर राईट का? तर त्याच्यासाठी आपण हा अतिशय नाममात्र शुल्कात सुरू केलेला हा काय आहे, ज्ञानकुंड आहे. आणि यामध्ये कोण किती प्राशन करते त्यावर तुमच्यावर डिपेंड आहे. कारण शिकवणारा जरी असला चांगला, तरी तुम्ही किती ग्रहण करता आणि आपल्या मस्तकात किती जाते याच्यावर डिपेंड, बरोबर राईट का? आपली बॅच असते सरळ सेवेसाठी असो, MPC साठी सरळ सेवा, आगामी ज्या भरती आहेत, व्याकरण आपण डिटेल प्रत्येक बॅचला शिकवल्या जाते आणि याची व्हॅलिडिटी सुद्धा जास्त देतो. अनलिमिटेड व्ह्यू आहेत. आता तुमच्या व्यतिरिक्त जे काही मित्र असतील, आता तुम्हाला तर अनुभूती आलीच आपली आपण कसं शिकवतो, परंतु त्या व्यतिरिक्त असे बरेच कार्यकर्ते आहेत की ज्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो नाही. एकच सहकार्य करायचं घे भरारीसाठी, तुमचा भाऊ म्हणून म्हणा किंवा मित्र, तुम्हाला जे वाटेल ते. तर फक्त काय करायचं, समोरच्याला एकच सांगा, 2-4 लेक्चर तू पाय, ॲप डाउनलोड कर. आपलं ॲप आहे मॅडम, हे भरारी आपलं ॲप आहे. ॲप डाउनलोड करायचं सांगायचं. ॲप डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण लेक्चर टाकलेले आहेत. म्हणजे कुठली बॅच पाहताना आपण काय करतो, बऱ्याच बॅचमध्ये काय असते, डायरेक्ट बाय नाव केल्याशिवाय लेक्चर दिसत नाही. आपण तसं नाही केलं. 10 लेक्चर आपण काय केलं, डायरेक्ट मोफत ठेवले. 10 लेक्चर पाहिल्यावर म्हणजे एखादा येड्या गँगचा जरी अध्यक्ष असेल तरी त्याला समजते की या माणसाची क्वालिटी काय. आणि शिवाय आपण फीज अशी काही आपली लाखो रुपये नाही, नाममात्र 200-400 रुपये कोण खर्च नाही करू शकत, बरोबर राईट का? तर हे आपलं ॲप आहे आणि या ॲपच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत सध्या संवाद साधत आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांची जीची सुद्धा मागणी आहे. आताच मेसेज करत आहोत, माया मॅडम जी की कधी चालू करता सर. बरं ठीक आहे, आता याच्यावरही आपण थोडंसं, आता कसं असते, आता ऑफलाईनची बॅच एखादी कमी आता झालीच आपली, तर एखादा दुपारचा वेळ काढू आपण. फक्त थोडंसं थांबा, 100% करतो, काही अडचण नाही. आणि केलं तर मग प्रॉम्प्ट काम असते आपलं. म्हणजे करायचं, एकदा सुरू करणं सोपं असते, पण ते चालवणं कठीण असते. कसं आहात तुम्ही म्हणसाल, शिकवणं तर लय सोपं आहे. शिकवणं माझ्यासाठी एकदम सोपं आहे. तुम्ही सध्या ज्या ऑफलाईनच्या बॅचल्या आहेत त्याला माहीत आहे की अख्खा मराठी आपण जर कार्यशाळा असले 2 दिवसाला अख्खा बोगदा पाडतो. बऱ्याच जणांना माहीत बी असेल कदाचित. नॉनस्टॉप कुठलं पुस्तक नाही, काही नाही, काहीच नाही पाहिजे आपल्याला. पण आता हे तुम्हाला मी आता शिकवलं मॅडम, हे तुम्ही सांगा मला, हे मी प्रेझेंटेशन केलंय, आता हे तर काही माझ्या घरी तयार नाही केलं, मी पेपरात आलेलं असेल. एकूण तिकडून व्यवस्थित एक प्रेझेंट केलं, म्हणजे तुम्हाला इकडे तिकडे 4 ठिकाणी न पाहता एकच प्लॅटफॉर्म तयार करून दिला. मग आता हे पहिले व्यवस्थित तयार करणं, टाईप करून घेणं, त्यात चुका शोधणं. चूक नाही, कुठली चूक दिसणार नाही. 99% ॲक्युरेसी आहे भाऊ. पॉईंट सांगता येत नाही, चॅलेंज नाही करू शकत. उकार एखादा चुकू शकते. मग हे एवढं देणं म्हणजे पाहायला बाबर किती व्यवस्थित वाटते. मला तरी खूप चांगलं वाटते. आता तुम्हाला कसं वाटते हे मला माहीत नाही. आता याच्यावर पाहता 2 मिनिटात अख्खा बोगदा पाडून टाकू आपण. तुम्हाला जर विचारलं मी, शृंगार रसाचा स्थायीभाव, फास्टमध्ये बोला, फास्टमध्ये. शृंगार रसाचा स्थायीभाव काय होते सांगा बरं. इथं लिहितो, सांगा कोण सांगते फास्टमध्ये. स्थायीभाव हे प्रत्येक रसासमोर लिहिले, पण इथं लिहून टाकू. सांगा शृंगार रसाचा स्थायीभाव काय होते.
रती. काय होते? रती. पाठ पाहिजेत. आता यायला पाहिजे. वीर रसाचा स्थायीभाव. बोला फास्ट. वीर रसाचा स्थायीभाव काय होते सांगा? उत्साह. उत्साह हा कोणत्या रसाचा स्थायीभाव आहे? वीर. रौद्र रसाचा स्थायीभाव. महिला मंडळ बोला. क्रोध. बरोबर राईट का? करुण. करुण रसाचा स्थायीभाव काय आहे? शोक. करुण रसाचा स्थायीभाव काय आहे? शोक. भयानक. भयानक रसाचा स्थायीभाव. आताच तर बोललो दाजी. भय. हास्य रसाचा स्थायीभाव काय आहे? हास. काय आहे? हास. बिभत्स. बिभत्स रसाचा स्थायीभाव काय सांगितला होता सांग बरं? बिभत्स रसाचा स्थायीभाव आहे जुगुप्सा. लिहिता येते रे. बिभत्स रसाचा स्थायीभाव जुगुप्सा. अद्भुत. अद्भुत रसाचा स्थायीभाव विस्मय. विस्मय हा कोणत्या रसाचा स्थायीभाव आहे? अद्भुत. आणि शांत रसाचा स्थायीभाव आहे शम. एकूण काव्याचे रस किती? बिंदास उत्तर लिहायचं. किती? 9. पण व्यावहारिक रस किती याच्यावर तसा प्रश्न नाही विचारला, पण माहित असावं. हा 3 गोष्टी मात्र लक्षात ठेवा. शब्दाच्या शक्ती एकूण 3, काव्याचे रस एकूण 9 आणि काव्याचे गुण किती किती होते? काव्याचे गुण जर विचारलं तर किती लिहा? काव्याचे गुण 10. त्यातला पहिला रस सांगितला मी. आता शॉर्टकट मध्ये 2 मिनिटाला अख्खे रस सांगतो. शृंगार रस. केव्हा सांगितला? शृंगार रस केव्हा होते? स्त्री पुरुषांना वाटणाऱ्या आकर्षणातून किंवा प्रेमाविषयी कवितेमधून कोणत्या रसाची निर्मिती होते? शृंगार रसाची. या कातर वेळी पाहिजे सो तू जवळी रस ओळखा. शृंगार रस लिहिता आला पाहिजे. नंबर 2 चा रस पाहिला आपण वीर रस. वीर रसाचा स्थायीभाव काय होते? उत्साह. वीर रस केव्हा होते? केव्हा होते? डायरेक्ट कधी कधी प्रश्न येते पोवाड्यामधून कोणत्या रसाची निर्मिती होते? बोला. पोवाडा. पोवाड्यामधून कोणता रस होईल? पोवाड्यामधून वीर रस होईल. बरोबर राईट का? पोवाड्यामधून कोणता रस होईल? वीर रस. आणि जे देशभक्तीपर गीतं असतील, ते मनात चैतन्य निर्माण करणारी गीतं असतील, त्यामध्ये रस कोणता होते? वीर रस होते. बरोबर आहे का? गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार. जिंकू किंवा मरू भारत भूच्या शत्रू संगे युद्धामचे सुरू. रस कोणता? वीर रस. रौद्र. आताच पाहिला. रौद्र म्हणजे राग. राग म्हणजे क्रोध. पाड सिंहासनी दृष्टती पालती ओढ हत्तीवरून नृप मत खालती. रस कोणता? रौद्र रस. रिपीट घेता होई. करुण. करुण म्हणजे काय? शोक. काय असेल? वियोग असेल, संकट असेल, दुरावा असेल, यामधून कोणता रस? करुण रस. आई म्हणून कोणी? आईच हाक मारी. हे कोण बोलले बोला राजहंस माझा निजला. रस कोणता रे बेट्या? बोलणं. करुण रस. पोर मृत्यूच्याच खाटेवर दारा. रस कोणता? करुण रस. भयानक रस. भयानक रसाचा स्थायीभाव काय आहे? भय. काय आहे? भय. भय हा कोणत्या रसाचा स्थायीभाव आहे? भयानक रसाचा स्थायीभाव आहे. बरोबर राईट का? यास माहीत असलं पाहिजेत. आणि त्या ज्या गोष्टी असतील काही म्हणजे स्मशानातील वर्णन असेल. बरोबर राईट का? राक्षसाच्या गोष्टी असतील. भयानक रस. हास्य. हास्य रसाचा स्थायीभाव हास. बरोबर. विडंबन असेल, चेष्टा असेल, मस्करी असेल. उपासमज लागला सखे बाई. उपासमज लागला. हास्य रस होती. बरोबर राईट का? परटा कधी येशील परतून रस ओळखा. हास्य रस. त्याच्यानंतर पाहिला आपण कोणता? बिभत्स रस. बिभत्स रसाचा स्थायीभाव जुगुप्सा. तिळस असेल, वीट असेल, तिटकारा असेल, घाण असेल, घृणा असेल. रस कोणता? बिभत्स रस. आणि अद्भुत. अद्भुत म्हणजे आश्चर्य. परीच्या कथा असतील, जादूची अंगठी असेल, अलिबाबा 40 चोर असतील, यासारख्या बाबीतून रस कोणता? अद्भुत रस. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. आणि शेवटचा पाहिला शांत रस. शांत रसाचा स्थायीभाव काय आहे? शम आहे. शांत रस केव्हा होते? सकाळचं वर्णन असेल, भूपाळी असेल, अभंग असेल, सत्पुरुषांची संगती असेल, यामधून कोणत्या रसाची निर्मिती होते? शांत रसाची. पसायदान असेल, आता विश्वात्मके देवे. रस ओळखा. शांत रस. उठी उठी गोपाळा. रस ओळखा. शांत रस. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. रस ओळखा. कोणता रस? शांत रस. उद्या तुम्हाला प्रश्न याच्यावर विचारेन. ते आजचे वाक्य बोललो, याच्यावर तुम्हाला उद्या प्रश्न विचारले जातील. आलं पाहिजे. उद्या प्रश्न विचारेल याच्यावर जेवढे असतील 20-25 जे काय असतील ते. नंतर मग आपण नवीन चॅप्टर सुरू करू. समास. ओके क्लिअर? अशा प्रकारे समजलं असेल. उद्या तुम्हाला उत्तर देता आले पाहिजेत याच वेळी. ओके. गुड नाईट. हॅव अ नाईस डे.